गाईज नमस्कार, जय श्रीराम. तुमचे सर्वांचे आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये स्वागत आहे. तर गाईज आज आहे महाशिवरात्री आणि महाशिवरात्री आपल्या हिंदू सनातन धर्मामध्ये सर्वात मोठ्या सणांपैकी एक मोठा सण आहे. तर महाशिवरात्रीच्याच दिवशी अशी मान्यता आहे आणि म्हणजे अशी मान्यता आहे की महाशिवरात्रीच्याच दिवशी भगवान शिवशंकराने ज्योतिर्लिंगाच्या स्वरूपामध्ये प्रकट झाले होते. त्याच्यानंतर भगवान शिवशंकर आणि माता गौरी म्हणजे शिवपार्वती यांचा विवाह आजच्या दिवशी झालेला. त्याच्यानंतर अशी पण मान्यता आहे की शिवशंकरांनी तिसरा डोळा उघडून जो तांडव केला होता सर्वात प्रथम तो आजच्याच दिवशी केला होता. आणि अशा भरपूर मान्यता आहेत शिवपुराणामध्ये. तर विचार करा किती मोठा हा दिवस असेल आपल्यासाठी. आणि प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला म्हणजे चौथ्या दिवशी कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशी शिवरात्र असते. पण जी महाशिवरात्र असते ती सर्वात मुख्य शिवरात्र म्हणून ओळखली जाते. तर काहीच बघूया मग आजच्या दिवशीचा आपला कसा काय रुटीन असेल. आणि आमच्या चामुंडा कॉम्प्लेक्समध्ये म्हणजे भोलेनाथाचं मंदिर आहे. तर तिकडे आम्ही सर्व आपले नाना वगैरे महाशिवरात्री साजरा करतात. तर कशी काय अरेंजमेंट असते का असे तुम्हाला दाखवेल. आणि आपण संध्याकाळी जाणार आहे नंदीबाबा डोकाळीला मंदिर आहे ठाण्यातील सर्वात मोठी महाशिवरात्र उत्सव तिकडं होतो नंदीबाबा मंदिर. तर तिकडचा पण तुम्हाला थोडाफार जल्लोषमय उत्सव दाखवेल तुम्हाला सांगेल. आणि उपवास आहे तुम्ही कुठलाही उपवास नका करू. जर म्हणजे जे लोक उपवास वगैरे करत नाही त्यांच्यासाठी सांगतो. फक्त महाशिवरात्री आणि गोकुळाष्टमी हे दोन उपवास तरी मेन कराच. जे उपवास नाही करत त्यांच्यासाठी बोलतो. तर बाकी काय नाही. आता चला कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये गाईज. जाऊया आपण आता चामुंडा कॉम्प्लेक्समध्ये भोलेनाथांचा आशीर्वाद घेऊ, दर्शन घेऊ सकाळी आणि मग आपल्या दिवसाची सुरुवात करू. आणि मग बाकीचं पण तुम्हाला काय ते ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. तर कंटिन्यू राहा चला. तर काही मंदिरामध्ये जे काही भाविक येतील त्यांच्यासाठी असा प्रसाद असतो फ्रूटचा. कारण या दिवशी कसा सगळ्यांचा मोस्टली उपवास असतो. तर बघा किती सारे फळं आणलेत. बत्ताशा, खजूर, जाम, 300 ते 400 किलो कलिंगड असतात दरवर्षी. स्ट्रॉबेरी आहे, द्राक्ष आहे, या सर्वांचा मिक्स करून आपण प्रसाद बनवतो आहे बघा असा. आणि हा प्रत्येक वर्षी अरेंजमेंट असतो आपल्याकडून. सकाळपासून आम्ही प्रसाद वाटतोय आणि मजा येते. महादेवाचा जो दर्शन वगैरे घ्यायला लोक येतात सगळ्या भाविकांना आम्ही प्रसाद वगैरे वाटतोय. त्याच्यानंतर जरा असं टाईमपास वगैरे चालू आहे. मी आता आलो ऑफिसवरती. आमच्या नानाचं ऑफिस आहे, कशेलीचा रोड आहे. इथून कशेलीला जातो बालकुमार नाल्यावरती. बघा इथं आमच्या नानाचं ऑफिस आहे, एकवीरा एंटरप्राइजेस. तर आता चाललो आहे ऑफिसमध्ये. जरा बसतो आम्ही असंच जरा टाईमपास करत सगळेजण. बघा तुम्हाला ऑफिस दाखवतात आम्ही. तर ऑफिसमध्ये सर्व स्टॉक ठेवला होता फळांचा. आता संध्याकाळ होत आले तर ऑलमोस्ट आता सर्व वाटून झालेलं. आता थोडंफार राहिले ते पण वाटायचं आहे. आणि बघा कसे बसले सगळे. आणि बघा हा ऑफिसचा सिटिंग एरिया आहे. तर महाराजांची कशी सुंदर प्रतिमा लावली. आणि हा कॅबिन आहे आणि इथे वॉशरूम वगैरे असं बनवलेले असं. गाईज आता चामुंडालाच होतो आमच्या इथे. आता चाललो घरी. कारण काय माहिती आहे का, आपले मामा आहेत म्हणजे आमचे नानीचे भाऊ. नानीचा जो माहेर आहे तो तिकडचा अंबरनाथचा आहे. अंबरनाथला शिवमंदिर आहे. तर शिवमंदिरावरती जत्रा असते, भरपूर मोठा उत्सव असतो महाशिवरात्रीला. तर भोलेबाबाचा पण बुलावा आला. नानाने फोन केला. नाना बोलता आम्ही आता चाललो आहे तर येतो का तू. मग मी बोललो येतो. मग आता घरी चाललो आहे लगेचच. आणि मी तयार होतो. तयार म्हणजे फक्त फ्रेश होतो. मग आपण जाऊ आज अंबरनाथला.
महादेवाचं दर्शन घेण्यासाठी. तिकडे जत्रा असते ते तुम्हाला मी ब्लॉगमध्ये दाखवतो. तर चला गाईच फटाफट. बघा कसा बोलावा येतो आपल्याला भोले बाबाचा. काहीच प्लॅन नव्हता, अचानकमध्ये नानाचा फोन आला लगेचच. तर लगेचच चाललोय मी रेडी व्हायला. चलो. सो आता झालो आहे रेडी. तुम्हाला दाखवू शकलो ना फटाफट आवरलं सगळं. आणि बघा आता एक गाडी इथे ही नाना घेऊन चालली आणि दुसरी गाडी ती तिच्यामध्ये आम्ही चाललो आहे. ती गाडी धुवायला दिली. नाना बोली ये लवकर. आता बघा माझ्यावर कोण आहे, लक्ष पाटील. तर आपण आहे आपल्याबरोबर, आम्ही सगळे चाललोय. तर आता होतं सगळे रेडी. तर चलो निघूया आता आपण थोड्या वेळाने लगेचच. नाना चालवतील गाडी, मी नाही. आमच्याबरोबर आमची उगा पाटील पण आहे. काय ना उगाच आहे ना तो नाव? उगा ना? उगा युगा. हा युगा आहे आमच्या का. तर काय कशाला चाललो आपण? जत्रेला चाललोय ना. मजा करायची का जत्रेत? मग नाही मजा नाही करायची जत्रेत. पालण्या बिलण्यान नाही खेळणार. हा पालण्यान खेळायला चाललंय. मग तिकडं आमची रावी पण आहे का. रावी ना शिवांश बाबू पण आहे. ते कालच गेलेत मामाकडं. तर ते पण भेटतील आपल्याला तिकडे. हां त्यांना पण घेऊन जाऊ, मस्त मजा करू आपण. चला मग आता निघतो आम्ही. सर्कस असते तुझ्या गाडी म्हणजे टेम्पो गेले का? तो 100 स्कोप असते बघ, तो आता आम्हाला आहे कसं म्हणायचं. तर फुल भरले, कारण फक्त इथे अंबरनाथचेच नाही तर सर्वीकडून पब्लिक येते. कारण आंबरेश्वर महादेव मंदिर भरपूर प्राचीन आहे, पांडवकालीन मंदिर आहे. आणि आता आम्ही पहिले चाललोय मामासांच्या घरी, नंतर आम्ही जत्रेत फिरायला येऊ. बघा गाडी लांबच लावले, फुल गर्दी. हे जेवढे पण पाळणे दिसत नाही मामाच्या घराच्या एकदम समोरच लावलेले आहेत. तर दरवर्षी तिकडेच सर्व जत्रा भरते आणि भरपूर मोठी जत्रा असते. बघा पब्लिक बघा किती आहे, एकदम फुल भरली जत्रा बघा. तर चालले जत्रेतून रस्ता काढत काढत मामाच्या घरी. आणि ना काहीच मंदिराच्या इथेच बघा, मंदिराच्या एकदम समोरच मामाचं दुकान पण आहे. पूर्ण हार वगैरे प्रसाद वगैरे सर्व भेटतं इथे. तर आता पहिले दुकानावर आलो, नंतर मग घरी जाऊ आम्ही. गाईज बघा, हा आहे मामाचं घर आणि मामाच्या घराच्या जस्ट मागे शिवमंदिर आहे. हे बघा आणि इथे सगळी जत्रा भरली बघा, घराच्या बाहेरच पूर्ण. हे बघा इथून शिवमंदिर दिसतो. मंदिराचा जो गार्डन आहे मागचा तो आहे इथे, आणि इथून पूर्ण शिवमंदिर दिसतो. तर रात्र आहे म्हणून हे बघा झेंडा दिसतो मंदिराचा. हा जो झेंडा दिसतो तोच मंदिर आहे. काय आहे हा? हाय रावी. रावी पळाली. आणि बघा गाईस, झाडांच्या मुलांना इथून क्लिअर दिसत नाही, त्यासाठी तुम्हाला टेरेसवरून व्ह्यू दाखवतो मी मंदिराचा आणि जत्रेचा. तर बघा आता व्ह्यू का भारी आहे.
बघा गाई अंबरेश्वर महादेव मंदिर आणि आहे मामाच्या घराचा टेरेस. कसा व्ह्यू आहे, कसा व्ह्यू. अख्खी जत्रा दिसते. इथून बघा. तर आत्ता आम्ही चालले भोलेबाबांच्या दर्शनासाठी. तर बघा आपल्याला इकडून मागून सोडणार आहेत, तर तिकडूनच चाललो आम्ही. लाईन बिनमध्ये थांबायची गरज नाही आपल्याला. गाईज आता दर्शन घेऊन आलेलो आहे मी भोलेनाथांचं आणि आमच्या सर्वांचं एकदम मस्त दर्शन झालं. तर आता जाऊ आपण जत्रेत फिरायला थोड्या वेळाने. सभी टोली लेके अभी हम लोग चले जत्रा फिरायला आहे. बघा पास पण आपल्याला फ्री असतात. काय रे आपल्याला सवय आहे म्हणून आधी पास पण फ्री असतात कारण हे मामाचं घर हे इथं बाहेर सगळं लागलेलं असतात ना. मग पास बीस आपल्याला सगळं फ्री आहे. एंट्रीला काही नाही आपल्याला. बघा किती पास आहेत बघा आपल्याकडे. दाखव रे जरा पास आपले. हे बघा काही एवढे एवढे पास आहे. तर काही तुम्ही इथे येशाल जत्रेत फिरायला तर रुमाल वगैरे मास्क वगैरे आणा. भरपूर धूळ उडते आम्हाला माहिती आहे म्हणून आम्ही आधीच आणले. आमची युगा गेले खेळायला. तो आता हिला फेकतो आम्ही मिकी माऊस मध्ये डायरेक्ट गावीला. हे बाजूला सगळी. बच्चा पार्टी. ए मनो तुम्ही कुठे. ए तांबा तांबा बोलवा. ब्लॉग्स मध्ये घेतले. चलना चलना चलना. आता यांना बोटीत बसायचं आहे. बोटीत घेऊन चालू यांना. होडीमध्ये बारक्या कशा बारीक पोरांच्या होड्या आहेत तिकडे घेऊन चालू यांना. आता त्याच्यात बसून आले. आता बघा सगळेजण कुठे चाललेत. गँग बघा आमची कशी आहे. बारीक पोरं सगळे आमचे हेडे झालेत. ही याच्यान अजूनही बारीक झाले. बारीक पोरांमध्ये अजून बारीक पोरांच्या याच्यात बसलेली ही बोटीमध्ये बघा. की पोरं आता इकडे चाललेत सगळे हे खेळायसाठी. आम्ही चालले ते भूत
हे भूत बंगला. आता आले भूत बंगल्यात. इथं बघा काय हड्डी. संपला भूत बंगला. वी आर गोईंग मोदका कोवा बघायला. आपल्याला काय आहे, आपल्याला थोडी पैसे द्यायचे आहेत. पासवर जायचं आपल्याला. एक नंबर. शो संपला. चला आता घरी चला. बाकी पण असे भरपूर स्टॉल वगैरे होते, पण आम्ही तिकडं नाही फिरलो. हे काय रिंग वगैरे टाकायचे, हे ते हे असे बॉल वगैरे टाकायचे. आम्ही जे मेन पालणे वगैरे तिकडेच फिरलो. आता चाललोय घरी जेवायला. चला ठीक है. अभी बच्चे लोग बैठे खाना खाने को. अभी हम लोग भी बैठ रहे खाना खाने को. चला. युगाच्या बरोबर कंपनी आहे माझी आज जेवायला. कार्टून लोक कार्टून बघतात जेवायला. व्हेज व्हेज. आता निघालोय घरी जाण्यासाठी गाईस. अजून बघा किती गर्दी बघा. 11 वाजून गेले. नंदी बाबाला पण आमच्या इथे फुल गर्दी असेल. तिकडे आपण अजून नाही काही जमलं तर, कारण ते पण 3 दिवस असते जत्रा.
आणि लोक काय घरी जायचं नाव घेत नाही, पण आम्हाला घरी जायला लागेल कारण आमचं घर लांब आहे गाईज. तर आता निघालो आहे घरी जाण्यासाठी. आणि मग हा ब्लॉग जो आजचा आहे आपण करूया इथेच एंड. तर गाईज ब्लॉगला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा गाईज. तर भेटूया एखाद्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये परत एकदा. बाय बाय, गुड नाईट, जय श्रीराम. चला.